नमस्कार. एक विचार डोक्यात येत राहतो की काळाच्या कुठल्या विचित्र आणि विदारक कोपऱ्यावर येऊन उभे राहिलो आपण. आणि हा आयुष्यभराच्या विचाराचा विषय आहे माझ्या. खूप प्रश्न आहेत, खूपच प्रश्न आहेत, आणि त्याची उत्तरं माझ्याकडे आहेत असं मला नाही वाटत. आहेतही, म्हणजे ती उपलब्ध आहेत उत्तरं, पण त्या उत्तरांचा अंमल होताना कुठं दिसत नाही. आणि त्यामुळं एक प्रकारची निराशा किंवा एक प्रकारची काळजी वाटत राहते. आज बोलणार आहे ते एकदा बोलून ठेवलं पाहिजे म्हणून बोलून ठेवणार आहे. आणि बोलायचं ते आजच्या काळाबद्दलच बोलायचंय. आणि बोलताना मुख्य विषय आज आपल्याला एक देश आहे म्हणून भारत या विषयाच्या भोवती बोलायचंय. पण खऱ्या अर्थानं बोलायचंय ते एकूणच जागतिक मानवी समाजाबद्दल बोलायचंय. तुम्हाला जाणवतं का, भोवती सगळं अतिशय वाईट चालू आहे सर. म्हणजे जगातल्या कुठल्याही व्यवस्था पाहिल्या तर त्या व्यवस्थांमधलं जे घाणेरडं आहे ते खूप विकराळ स्वरूपात समोर येऊन उभं राहतं. आणि हे घाणेरडं हाच मानवी जगण्याचा मुख्य भाग आहे का असं वाटायला लागतं. हे कशातून आलं तर मला वाटतं हे जगण्यातून आलं. भोवतालचं जगणं पाहताना, स्वतःचं जगणं अनुभवताना, मागच्या सगळ्या मानवी समाजाच्या इतिहासाचा धांडोळा घेताना जाणवतं की माणसाचं ठरलंय का की हे असंच विदारक जगायचं, हे असंच घाणेरडं जगायचं, हे असंच विकृत जगायचं, आणि कधी माणूसच व्हायचं नाही, खरा माणूस. खऱ्या माणसाची माझी व्याख्या आहे, आणि ही व्याख्या सांगणं फार महत्वाचं आहे, कारण याच्यातच आपल्याला भोवती काय चाललंय आणि आपण काय जगतो आहोत हे कळण्याची सोय आहे. व्याख्या अतिशय साधी आहे. आणि पुन्हा नेहमीप्रमाणे मला सांगायचं की ही व्याख्या मी शोधलेली नाही, मी हिचा निर्माता नाही. या व्याख्येची निर्मिती स्वतः मानवी समाजानंच केलेली आहे. मानवी समाजाची माणसाच्या जगण्याची व्याख्या जी साधी आहे ती अशी आहे की तुम्ही जन्माला या, जमतील ते जगण्यासाठीचे कष्ट करा, त्या कष्ट करण्यामध्ये प्रामाणिकपणा असू द्या, त्या कष्टांच्या जीवावर तुमचं जगणं निभवा, 2 वेळा जेवा, आयुष्य पूर्ण करा, आणि एकदा शांत मरण येईल, निरोगी मरण येईल, तेव्हा मरून जा. यात फार काही अवघड आहे असं नाही. आणि तरीही माणसांच्या जातीनं स्वतःचं जगणं फार विचित्र खातेऱ्यात किंवा अवघड करून ठेवलं असं लक्षात येतं. माणसाला ही जी व्याख्या सांगितली, या व्याख्येच्या बाहेरचं अतिरिक्त जगणं का हवं आहे हा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही माणसाला विचारा, जगातल्या कुठल्याही माणसाला, तो हीच व्याख्या सांगेल की जगण्याची हीच व्याख्या आहे. पण या व्याख्येत माणसांच्या आतले अनेक हव्यास, अनेक स्वार्थ,
अनेक आकांक्षा, अनेक इच्छा अशा कोंबायला पाहतो माणूस. आणि या कोंबाकोंबीत माणूस एक शब्द महत्वाचा विसरतो, जो मानवी समाजानं सांगत आलेले आहे, आपल्याला मानवी समाज सांगत आलेला आहे. तो शब्द आहे नैतिकता. मगाशी मी प्रामाणिक हा शब्द उच्चारला. त्यात नैतिकता हा एक शब्द आहे. आणि नैतिकता म्हणजे नेमकं काय, हे पुन्हा मानवी समाजानं अतिशय अचूकपणे नोंदवून ठेवलेलं आहे. ती नोंद प्रत्येक माणसाच्या मेंदूत आहे. प्रत्येक माणसाला, जगात जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला नैतिकता म्हणजे काय याचं पाठांतर ही समाजरचना करून घेते आणि या व्याख्येचंही पाठांतर करून घेते. पण माणसांना या व्याख्येनुसार जगायला का कोण जाणे पण संकोच वाटतो. त्याला या व्याख्येपेक्षा आणखी काहीतरी हवं आहे जगण्यात असं वाटतं आणि तो अनैतिक होतो, तो भ्रष्ट होतो. तुम्ही बघा, माणसं सुख या नावाच्या शब्दाखाली जे धावतायत ना, त्यातल्या किती गोष्टी त्याला खरंच गरजेच्या असतात, किती उपयोगी असतात, हे एकदा ठरवून घेतलं पाहिजे. माणूस स्वतःच्या जगण्यातली दुःख ही स्वतः जन्माला घालतो अतिरिक्त हव्यासापायी. त्याला अधिक हवंय. एक आयुष्य आहे इंचभर मिळालेलं, ते त्यानं स्वतःच्या कष्टानं स्वतःचं पोट भरत नैतिकतेनं, प्रामाणिकपणे आणि शांत मेंदूनं पूर्ण करणं हे जगण्याचं खरं सुख आहे. पण माणसाला एवढ्याशा या सुखावर थांबवत नाही. माणूस आणखी मोठ्या सुखाकडे जायला पाहतो आणि नुसता एक माणूस नाही तर अख्ख्या माणसांचा समाज या पद्धतीच्याच चक्रात अडकलेला दिसतो. अधिक सुख हवं असणं, अधिक सुख हवं असणं, तर गंमत अशी आहे की या सुखाला अंत नाही. माणूस स्वतः मरून जातो पण सुख शिल्लक राहून जातात. आणि जग सुख नावाच्या बाजारात रोज नव्या नव्या गोष्टींची निर्मिती करत राहतं. हे मानवी जग जेव्हा ठरलं की माणसांनी समूहांनी राहायचं आणि आपण माणसं सगळी एकसारखीच आहोत, हेही सगळ्यांना पाठांतर आहे. पाठांतरातली मुख्य गोष्ट आहे की जगातला एकही माणूस दुसऱ्या माणसापासून अजिबात वेगळा नसतो. दिसायला, रंगरूपाला वगैरे हे ठीकच आहे, पण जगण्याच्या सगळ्या चेतना, जगण्याच्या सगळ्या प्रेरणा आणि जगण्याच्या सगळ्या संवेदना जगभरच्या माणसांना एकसारख्याच आहेत. हे माणसाला पाठ पण आहे, पण माणूस या पाठांतराकडे पाठ वळवतो. त्याला आणखी काहीतरी वेगळंच हवं असतं आणि या वेगळेपणातनं याच मानवी समाजानं नैतिकतेच्या ज्या व्याख्या केल्यात, जे नियम आणि अटी सांगून ठेवल्यात, त्यांच्याशी माणूस प्रतारणा करतो. या प्रतारणा म्हणजे माणसाचं दुःख. जगात माझं असं मत आहे की माणसं जन्माला आल्यापासून 100 वर्ष पूर्ण करून मरेपर्यंत सुख अनुभवत नाहीत. एकही दुःख नाही असा एकही माणूस जगात नाही. आणि या जगाची निर्मिती त्या माणसानंच केली आहे आणि माणसांच्या समूहानं केली आहे. माणसं काही एक अचाट शोधत जगत राहतात आणि त्यातनं अधिकाधिक दुःखी होत राहतात. साहित्यिक भाषेत सांगायचं तर अधिकाधिक सुखाचा शोध आहे त्या सुखापेक्षा जास्तीच्या सुखाचा शोध म्हणजे माणसाचं दुःख.
आणि वास्तवातही आहे. नुसत्या साहित्यिक भाषेत नाही. साहित्य म्हणजे काही अवास्तव वगैरे नव्हे. साहित्य माणसाच्या जगण्याच्या नोंदी करणारच असतं. माणसाला हवंय काय, तर त्यातल्या प्रामाणिक आणि नैतिकता या शब्दांबद्दल बोलू. माणसांचं ठरलं असं की एकमेकांना मदत करत राहू. माणूस हा प्राणी असा आहे की ज्याला दुसऱ्या माणसाच्या मदतीशिवाय जगता येत नाही. आणि हे त्यालाही ते पुन्हा पाठांतरच आहे. पण तरीही माणूस या जगातलं सर्वाधिक वैर करतो ते दुसऱ्या माणसाशी. आणि माणसानं वैरासाठी एवढे मुद्दे शोधले या जगात, तर माणसाला माणूस पण कळलं की नाही असा प्रश्न पडतो. मी जगणार आहे आणि मला जगवायला इतर माणसं उपयोगी पडतात, तर त्या इतर माणसांसाठी पण मी जगणार आहे. या एवढ्याशा छोट्या चौकटी भेदून माणसं दुःख का ओढवून घेतात, हा तो साधा प्रश्न आहे. मला असं वाटतं की माणसानं स्वतः ठरवलेली जी नीतिमूल्य आहेत, जगण्याच्या ज्या दिशा आहेत, जगण्याचे जे अर्थ आहेत, त्या सगळ्यांशी प्रतारणा केलेली दिसते. यातला प्रामाणिक शब्द पुन्हा वापरू. किती अप्रामाणिकपणा भरलाय माणसाच्या जगण्यात, किती भ्रष्टाचार भरलाय आणि किती अनैतिकता भरली आहे. माणसं नैतिकता पाठ आहे, प्रामाणिकपणा पाठ आहे, आदर्शाचे सगळे धडे पाठ आहेत. असं असूनही अप्रामाणिक जगणं, अनैतिक जगण्यात काय आनंद शोधतात, त्यांना त्यातून काय सुख मिळतं, हा प्रश्नच आहे. अनैतिक सुख आणि अप्रामाणिकपणा माणसांच्या जगात केवळ दुःखांची निर्मिती करतात. हे माणसानं ओढून घेतलेलं स्वतःवरचं ओझं आहे. आणि आत्ता जगातली माणसं खऱ्या अर्थानं सुखीच जगत नाहीत. कुणीही सुखी जगत नाही. खूप भ्रम आहेत सुखाचे. म्हणजे उदाहरणार्थ, आहे त्यापेक्षा जास्ती अधिक असणं आपल्याकडं, याच्या स्पर्धेला माणसं खूप लागलेली आहेत. मला प्रश्न पडतो, ही स्पर्धा लावून कोणी दिली? आणि ज्यांनी कोणी लावून दिले असेल, पण माणूसपणाचं पाठांतर केलेले, आदर्शवादाचं पाठांतर केलेले लोक या स्पर्धांमागं धावत का सुटतात आणि स्वतःचं आयुष्य पुन्हा पुन्हा दुःखी का करत राहतात, हा प्रश्न आहे. माणसानं माणसाशी स्पर्धा का करायची, हा साधा प्रश्न आहे. आणि सगळ्या व्यवस्था अशा स्पर्धात्मक करून ठेवण्यात आल्या. जगातली कुठलीही व्यवस्था घ्या, त्याच्यात प्रचंड स्पर्धा आहे. कुठलीही व्यवस्था घ्या, तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, त्याच्यात माणसाची स्पर्धाच लावून देण्यात आली आहे. माणसाचं माणसाशी साहचर्य हे अंमलात आहे सुद्धा, पण ते साहचर्य एकमेकांवरच्या अविश्वासाच्या पायावर उभं आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. पूर्ण विश्वासानं दोन माणसं या पृथ्वीवरची एकमेकांच्या बरोबर संपूर्ण आयुष्य व्यतीत करतात, असं सहसा घडत नाही. आणि हे सगळं वाईट आहे. याच्यावर मला बोलायचं आहे. जागतिक परिस्थितीवर तर बोलूच आपण, पण भारत नावाची आजची जी व्यवस्था आहे, भारत ही एक व्यवस्था आहे, या भारताची व्यवस्था काळाच्या कुठल्या विचित्र आणि विदारक कोपऱ्यावर उभी राहिली, यावर बोलायचं आहे.